नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या ऑनलाईन क्लासमध्ये सर्वांचे हार्दिक स्वागत आहे। आज आपण मराठी व्याकरणातील काळ व काळाचे प्रकार यामधील मुख्य भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्यकाळ या तिन्ही मधला शेवटचा म्हणजे चौथा प्रकार रीतिकाळ शिकणार आहोत। मागच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण साधा काळ, अपूर्ण काळ, पूर्ण काळ हे तिन्ही काळाचे उपप्रकार शिकलो। आज आपण रीतिकाळ शिकणार आहोत। त्याच्यामध्ये रीती भूतकाळ, रीती वर्तमान काळ आणि रीती भविष्यकाळ। याचे वाक्य कसे असतात, क्रियापद कसे असतात आणि क्रियापदामध्ये बदल कसा होतो हे आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून शिकणार आहोत। तर बघा, भूतकाळ, वर्तमान काळ, भविष्यकाळ त्याचेच एक एक प्रकार म्हणजे शेवटचा चौथा प्रकार रीती भूतकाळ, रीती वर्तमान काळ आणि रीती भविष्यकाळ। आता मी हे सर्वनाम वापरून एक वाक्य आहे बघा, मी पुस्तक वाचत असे, जे मागच्या काळामध्ये भूतकाळामध्ये अशा पद्धतीचं जर क्रियापद असे तर हे क्रियापद रीती काळाचं असतं। मग बघा, मी पुस्तक वाचत असे याच्यामध्ये वाचत असे याच्यावरून भूतकाळ समजतो। मग भूतकाळाचा कोणता उपप्रकार आहे तो रीती भूतकाळ। त्याच्यानंतर वर्तमान काळामध्ये बघा, मी पुस्तक वाचत असतो म्हणजे असतो हे क्रियापद असलं किंवा असते हे क्रियापद असले किंवा असतात असे क्रियापद आले तर त्यावेळेस लक्षात ठेवायचं तो काळ असतो रीती आणि रीती वर्तमान काळ। त्याच्यानंतर रीती भविष्य काळाचं उदाहरण बघा, मी पुस्तक वाचत जाईन, येणाऱ्या काळामध्ये मी हे करेन, करत जाईन, जाईन, जाईल असे क्रियापद आले की ते भविष्य काळाचे क्रियापद आहेत आणि भविष्य काळामध्ये रीती भविष्य काळाचे ते वाक्य असणार आहे। त्याच्यानंतर खाली मी काही क्रियापद दाखवलेत बघा, जात असे हा रीती भूतकाळ आहे, जात असतो हा रीती वर्तमान काळ आहे, त्याच्यानंतर जात जाईन हा रीती भविष्य काळ आहे। याच प्रकारे लिहित असे, आता बघा, प्रणव निबंध लिहित असे रीती भूतकाळ, प्रणव निबंध लिहित असतो रीती वर्तमान काळ, प्रणव निबंध लिहित जाईल रीती भविष्य। म्हणजे तुम्ही इथं पुल्लिंगी नाम वापरू शकता, स्त्रीलिंगी नाम वापरू शकता किंवा सर्वनाम सुद्धा त्याच्यामध्ये वापर करून आपल्याला तसे वाक्य तयार करता येतात। आता पुढे बघा, सरिता विणकाम करत असे, या वाक्यामध्ये करत असे क्रियापद आल्यामुळे ते भूतकाळाचं आहे आणि ते रीती भूतकाळाचं आहे। त्याच्यानंतर सरिता विणकाम करत, आता या ठिकाणी आपण सचिन घेऊया, सचिन विणकाम करत असतो। त्याच्यानंतर मग ते कोणत्या प्रकारचा काळ आहे, रीती वर्तमान काळ। आता पुढे बघा, सरिता विणकाम करत जाईल किंवा सचिन विणकाम करत जाईल, हे कोणतं आहे, रीती भविष्य काळ। इथं सुद्धा सचिन विणकाम करत असे, सरिता विणकाम करत असे, सचिन विणकाम करत असतो, सरिता विणकाम करत असते, असतोच असते होणार आहे स्त्रीलिंगी नाम असेल तर, सचिन विणकाम करत जाईल, सरिता विणकाम करत जाईल। तर अशा प्रकारे आपण त्याच्यामध्ये पुल्लिंगी स्त्रीलिंगी नाम वापरून याचे वाक्य आपण तयार करू शकतो। म्हणजे भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्य काळ या तिन्ही काळाचे पुन्हा 4 उपप्रकार आहेत आणि एखादं वाक्य दिलेलं एका काळामध्ये दिलं असेल तर त्याचं रूपांतर आपल्याला राहिलेल्या 11 काळामध्ये सुद्धा आपल्याला करता येईल। काळ आणि काळाच्या प्रकारामध्ये त्या काळाचे हे 4 उपप्रकार म्हणजे एकूण 12 उपप्रकार आपण शिकलो आणि त्याच्या वाक्याचं रूपांतर सुद्धा आपल्याला करता येतं आणि दिलेलं वाक्य कोणत्या काळातलं आहे, कोणत्या काळातील उपप्रकाराचे आहे हे सुद्धा आपल्याला या माध्यमातून शिकता येतं। तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुढचा मराठी व्याकरणाचा घटक घेणार आहोत। माझा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।